कर्ममेळा म्हणतो की भगवंता तू सांगतो ना गीतेमध्ये की ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातन हा, की या जगामधलं सर्व जे काही प्राणी मात्र आहेत, सर्व जीव आहेत ते माझे अंश आहेत. आणि मग चोखोबाचा मुलगा कर्ममेळा त्या भगवंताला फक्त प्रश्न विचारून थांबत नाही, तर देवाची लाज काढतो. काय म्हणतो कर्ममेळा? कर्ममेळा म्हणतो जर देवा ही सगळे जगामधली सगळी जीव आहे तुझे लेकरं असतील तर मग आम्ही कोणाची लेकरं आहोत? मग तुझी काही मुलं ही तुझी येऊन जवळ पूजा करू शकतात, तुला नैवेद्य दाखवू शकतात, तुझ्याबरोबर जेवू शकतात, आणि मग आम्हाला का तुझ्या जवळ येता येत नाही? आम्हाला का गाव पुसाबाहेर राहावं लागतं? आम्हाला का लोकांच्या उष्ट्यावर जगावं लागतं? आम्हाला का चांगलं अन्न मिळत नाही? आम्हाला का चांगलं घर मिळत नाही? अशा प्रकारचे प्रश्न करून तो फक्त कर्ममेळा थांबत नाही, तर कर्ममेळा मग देवाची लाज काढतो. काय म्हणतो कर्ममेळा? कर्ममेळा म्हणतो की आमुची केली ही नेयाती, तुझनाकडे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता, आणि लाज नाही तुझ्या चित्ता. देवा तुला कशी लाज वाटत नाही? तुकाराम महाराज म्हणतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, या जगात कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, आणि हे वर्म आहे म्हणतात तुकाराम महाराज.